अरे बरेच दिवस बाहेर आहे, थकलोय थोडा. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आज के पत्रकार परिषद में राज्याचे उपस्थित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्व इतर देवेंद्र फडणवीस मान्यवर और अन्य सारे नेता आणि पत्रकार बांधव भगिनी, और पत्रकार बंधु, मी खऱ्या अर्थाने आज सही मायने में आज आम्ही जो निर्णय घेतला त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी वारंवार आपल्या आपको सबको पता है, मैं बार बार ये कहता था की बाळासाहेबांचं हिंदुत्व, बाला साहब का हिंदुत्व, त्यांची भूमिका उनकी भूमिका आणि और जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातली विकास कामं जो विधायक है उनके कॉन्स्टिट्यूंसी में जो विकास काम है उनको लेकर पुढे निघालेलो आहोत. हम आगे निकले आणि हैं. शिवसेना पक्ष म्हणून पार्टी के तौर पर जे काही कायदेशीर प्रक्रिया जी आहे, नियम आहे, एक लीगल majority प्रक्रिया में आहे, जास्तीचे आमदार आणि सहयोगी आणि अपक्ष आमदार असे शिवसेना जवळपास के 50 विधायक और आमदार सहयोगी पार्टियों के आमदार विधायक आज आज आम्ही एकत्र आहोत. हम एकजुट गेले हैं. काही दिवस एकत्र आहोत. पिछले कई दिनों से हम साथ में हैं. एक वैचारिक भूमिका, एक एक राज्याचा विकास, वैचारिक भूमिका और एक जे काही स्टेट का 2.5 वर्षापूर्वी घडलं विकास और पिछले 2.5 साल में जो कुछ ते हुआ आपल्या सगळ्यांना माहित आहे. वो आप सबको पता है. त्या बाबतीमध्ये भाष्य केलेलं आहे. उसके बारे में हमने भाष्य किया है. गेल्या काही काळामध्ये पिछले कुछ दिनों में आम्ही मुख्यमंत्री महोदयांना, आमदारांना देखील मुख्यमंत्री महोदय को आपल्या मतदारसंघातल्या हमारे समस्या असतील, निर्वाचन क्षेत्र की समस्याएं बताई, अडचणी असतील, दिक्कतें बताई. या बाबतीमध्ये वारंवार इन मामलों में बार बार माहिती दिली आणि उनका ध्यान आकर्षित किया. दुरुस्ती याची मागणी देखील केली. मी देखील अनेक वेळा त्यांच्याबरोबर चर्चा केली. मैंने भी कई बार उनके साथ में चर्चा की. जी काय आपली नैसर्गिक युती होती, जो भी हमारी नेचुरल निवडणुका लढवल्या, युति थी, हमने साथ में चुनाव लड़े थे. महाविकास आघाडी स्थापन झाली. महाविकास आघाड़ी की त्या स्थापना हुई. बाबतीमध्ये आमदारांमध्ये असलेली जे काही उसके बाद विधायकों में जो आणि मतदारसंघामधले जे प्रश्न, असहजता थी और निर्वाचन क्षेत्र के जो सवाल थे, निवडणूक लढवणे किंवा जिंकणे, यामध्ये आने वाले दिनों में चुनाव लड़ना और जीतना, हे सगळं लक्षात घेऊन ये सब ध्यान में रखते हुए आणि कुणाला काहीतरी पाहिजे, किसी को कुछ काही मंत्रीपद पाहिजे, किसी को कुछ चाहिए, किसी को कुछ मंत्री पद चाहिए. स्वार्थ असा कुठलाही मनामध्ये न ठेवता, स्वार्थ, किसी भी तरह का स्वार्थ मन में न रखते हुए पाहिल्या तर अपोजिशन कडून आपण रुलिंग कडे जात असतो. परंतु हम हे जे काही अपोजिशन घटना से आहे, रूलिंग की तरफ जा रहे थे. अपोजिशन कडे जाण्याचा एक प्रकारचा, तसं बघितलं तर तशी घटना आहे. कारण मी उल्टा देखील उसके मंत्री होतो, नगर रूलिंग से अपोजिशन की तरफ जाने की एक अन्य मंत्री प्रक्रिया शुरू हो या गई थी. मंत्रिमंडळामध्ये काम करत होते. कई मंत्री उस मंत्रिमंडल में काम कर रहे थे. राज्याच्या हिताच्या दृष्टीने, भविष्याच्या दृष्टीने राज्य के हित और भविष्य के जे काही घडत होतं, दृष्टि से जो भी कुछ हो रहा था, काही मंत्रिमंडळातले सहकारी, कुछ त्यांच्यावर ज्या काही कैबिनेट झालेल्या कारवाया साथी असतील, आणखी अनेक इश्यू होते. और बहुत सारे इश्यूज थे. आघाडीमुळे ते निर्णय घेता येत नव्हते. कई निर्णय आता काही ले नहीं आम्ही सकते जेव्हा थे. एक बाळासाहेबांची वैचारिक भूमिका घेऊन पुढे गेलो हिंदुत्वाची, त्यात बाला काही साहब की जो निर्णय वैचारिक झालेले भूमिका आहेत, लेकर हम त्याच्यावर हिंदुत्व आम्ही की केले. आगे जा रहे थे, परंतु हे सगळे पूर्वीच आपण करायला पाहिजे होते. उसमें भी कुछ परंतु दिक्कतें आ रही महाविकास थी. आघाडीमुळे काही मर्यादा असू शकतील. महाविकास आघाड़ी में मर्यादा आ रही हे थी. सगळं होत असताना ये सब हो रहा था तब आपल्याला माहित आहे की 50 आमदार म्हणजे 40, 39 आणि बाकी 11, 50 विधायक, 50 39 और आमदार जेव्हा कुछ निर्दलीय और छोटे पार्टी के वेगळी भूमिका विधायक, घेतात, वो अलग भूमिका ले रहे हैं. त्याचं कारण, उसका वजह त्याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता होती.
उसके बारे में आत्मपरीक्षण कारण करने की एखादा आवश्यकता थी. ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवक देखील आजच्या काळामध्ये अशा प्रकारचं पाऊल उचलताना आपल्याला दिसत नाही. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर इतने बड़े पैमाने हे पर 50 लोक 50 एकत्र विधायक येतात. एक साथ आते हैं. आणि मला तर काय, मी नगरविकास मंत्री होतो, मुझे तो मला कोई ज्या काही अडचणी होत्या त्या बाजूला राहू द्या. मेरी परंतु जो ये दिक्कतें थी वो जे तो अलग आता रह है, गई थी. मैं तो त्याच्या नगर विकास मंत्री था. प्रश्न, इश्यू, समस्या लेकिन या सगळ्या त्यांनी मला सांगितल्यानंतर बाकी विधायकों ने अपनी दिक्कतें मुझे बताने के बाद में 3-4-5 वेळा प्रयत्न केला, परंतु 3-4-5 बार मैं त्याच्यामध्ये कोशिश किया, मिळालं नाही. लेकिन आणि उसका मग हा कुछ हल निर्णय नहीं घ्यावा निकला. लागला. आणि तो निर्णय आम्ही घेतला.